Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आज अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोर मैदानावर या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे। सभेच्या ज्या मंचवर जे बॅनर लावलेले आहेत त्या बॅनर्समध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उमेदवार नवनीत राणा आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो लागले आहेत। तर त्यांच्या वर जे आहे ते बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे फोटो लागलेले आहेत। पण या फोटोमध्ये अजित पवार जे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचाच फोटो या ठिकाणी नसल्यानं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय या ठिकाणी बनलेला आहे। आपण पाहू शकाल की या ठिकाणी या संपूर्ण ज्या मंचावर लावलेलं जे भलं मोठं बॅनर आहे त्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत अजित पवार आणि उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांचा फोटो गायब असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चेचा विषय या ठिकाणी झालेला आहे। एकंदरीतच या संपूर्ण सभेसाठी किंवा या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार 2 दिवस अगोदरच नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी त्यांनी सांस्कृतिक भवन येथे मेळावा आयोजित केला असला तरी या ठिकाणी होत असलेल्या सभेमध्ये त्यांचा फोटो बॅनरवरनं गायब असल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। मध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झालेला असताना अमरावतीमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत कुठेही उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोटो टाळणं ही नवनीत राणांची मोठी चूक आहे। महायुतीचा धर्म नवनीत राणा यांनी पाळला पाहिजे। महायुतीमध्ये मिठाचा खळा ऐनवेळी का टाकताय याचं उत्तर द्या, नाहीतर 2 दिवसात उद्या 26ला निवडणूक आहे, तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल। नवनीत राणांनी तात्काळ चूक दुरुस्त करावी।